So today we will be discuss about that health education in community. Okay. So today I will discuss about the two or three types like that. कोणते कोणते methods, importance, purposes. तीन चार गोष्टी आपण इम्पॉर्टंट ज्या शिकणार आहेत. ओके. डिफाइन. ओके. डिफाइन म्हणजे काय? definition of health educations. Okay. So it is a group of people or individuals like to learn to behave in a manner conducive to the promotion and the maintenance of restoration of health. Okay. So आपल्याला हेल्थ एज्युकेशन का द्यायचंय? कारण की आपल्याला प्रमोशन्स काय करायचंय आपल्या हेल्थचं, मेंटेनन्स काय ठेवायची आपली गुड हेल्थ. ओके. त्यानंतर रिस्टोरेशन काय करायचं आपल्या हेल्थला. लाईक मी जर का आजारी असेल सो मला काय करायचंय, नॉर्मली लाईफ रुटीन फॉलो करायचं. म्हणजे कसं, मी आजारी पण मला नॉर्मल मध्ये जायचं आहे ना, सो मी काय करणार, रिस्टोरेशन करणार माझ्या हेल्थला. काय काय हेल्थ डेफिनेशन हेल्थ एज्युकेशनची सांगा. काय काय करायचं आपल्याला, लर्न अँड इंडिव्हिज्युअली अँड ग्रुप. ओके. काय करायचं आपल्याला, बिहेव इन अ मॅनर, प्रॉपर मॅनर. ओके. प्रमोशन्स ऑफ हेल्थ, मेंटेनन्स अवर हेल्थ अँड रिस्टोरेशन ऑफ अवर हेल्थ. ओके. त्यानंतर एम्स अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ हेल्थ एज्युकेशन टू इनकरेज पीपल टू अडॅप्ट हेल्थ प्रमोटिंग लाईफस्टाईल अँड द प्रॅक्टिसेस. ओके. इनकरेज कोणाला करायचं आपल्याला, पीपल्स लाईक जे कम्युनिटी पीपल्स आहेत त्यांना. ओके. काय, अडॉप्ट ऑफ हेल्थ प्रमोशन प्रमोटिंग लाईफस्टाईल म्हणजे कोणती, गुड हेल्दी लाईफस्टाईल अँड प्रॅक्टिसेस. का, कोणते कोणते प्रॅक्टिसेस, लाईक नॉर्मली प्रॉपरली बाथिंग करणे. ओके. हँड वॉशिंग करणे. ओके. अजून ज्या पण गोष्टी आहे की आपण त्यांच्यामुळे प्रिव्हेंट करू शकतो त्या गोष्टी. ओके. टू प्रमोट द प्रॉपर यूज ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अवेलेबल देम. ओके. प्रॉपर यूज ऑफ हेल्थ सर्व्हिसेस कोणत्या 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 असणार आहेत प्रॉपर यूज ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, लाईक मेडिकेशन्स असेल, इम्युनायझेशन्स असेल, न्यूट्रिशन असेल, फूड अँड वॉटर असेल. ओके. प्युरिफाईड वॉटर सप्लाय असेल. ओके. ते टू प्रोव्हाइड न्यू नॉलेज अँड इम्प्रूव्ह द स्किल्स सो दॅट दे कॅन बी मेक रोटेशनल डिसिजन टू देअर सॉल्व देअर ओन प्रॉब्लेम. ओके. सो काय होणार, कारण की ज्यावेळेला तुम्ही एक्सप्लेन करणार त्यांना एखादा, आता आपण सीओपीडी बघू, आज सीओपीडी डे आहे ना, सो तुम्ही सीओपीडी बद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं तुम्हाला कम्युनिटी पीपलमध्ये. मग तुम्ही जाणार त्यांना एक्सप्लेन करणार फर्स्ट तुम्ही एक्सप्लेन करणार की व्हॉट इज द सीओपीडी. सीओपीडी म्हणजे काय, कार्डिओपल्मोनरी काय काय सीओपीडीचा फुल फॉर्म काय, पल्मोनरी डिसीज. ओके. हा कोणत्या, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन डिसीजेस आहे. ओके. हा केव्हा होणार आपल्याला, ॲट द टाइम ऑफ ऑक्युपेशन्स, म्हणजे केव्हा मी ऑक्युपेशनल वर्क करतोय. ओके. जसं की फार्मिंग करतोय. ओके. किंवा डस्टिंग मध्ये हेल्प करतोय. ओके. त्यावेळेला काय होणार की माझ्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये मी इनहेल करणार, सो माझे रेस्पिरेटरी जे लंग्स आहे ते इन्फ्लाम होणार. ओके. मग मला काय होऊ शकतो, सीओपीडी, ऑक्युपेशनल डिसऑर्डर हा होऊ शकतो. किंवा मला अदर न्यूमोनिया झाला असेल सो मला सीओपीडी होण्याची चान्सेस आहे. ओके. जे रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन मला झालेलं आहे तो त्यामध्ये हा इन्क्लुडिंग आहे मोस्ट इम्पॉर्टंट सीओपीडी. ओके. मग त्यानंतर काय की तुम्ही त्यांना एक्सप्लेन करणार सीओपीडी बद्दल. मग ते एक्सप्लेन केल्यानंतर काय होणार, त्यांना थोडंसं नॉलेज असणार की वेअरिंग अ मास्क प्रॉपरली. ओके. ग्लोव्स प्रॉपरली यूज करायचे. त्यानंतर आय ग्लासेस प्रॉपरली यूज करायचे. का, कारण की हा होणार आपल्या बॉडीला. ओके. मग ते काय करणार, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करणार तुमचे, तुम्ही जे सांगितले ते. त्यालाच आपण काय बोलतो, हेल्थ एज्युकेशन. लाईक आपल्याजवळ जी इन्फॉर्मेशन आपण बाकीच्यांना प्रोव्हाइड करतो इन कम्युनिटीमध्ये. ओके. त्याला आपण काय बोलतो, हेल्थ एज्युकेशन. टू अर्ली डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट ऑफ डिसीजेस. ओके. अर्ली डायग्नोसिस म्हणजे काय, तुला ताप आले तू काय करणार, तुला ताप आले तर तू काय करणार. ओके. मग दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर्स काय बोलणार तुला, समजा तुला इंजेक्शन दिल्यानंतर पण तू रिकवर झाले नाही, मग त्यानंतर तुला काय बोलणार डॉक्टर, टेस्ट करा. मग टेस्ट मध्ये तो पॉझिटिव्ह येणार मलेरिया किंवा डेंग्यू. ओके. मग हे तुला कधी कळणार की तू डायग्नोज झाली आहे, अर्ली डिटेक्शन केलं तू आणि प्रॉपरली मॅनेजमेंट केलं ऑफ डिसीज बद्दल. ओके. टू इम्प्रूव्ह हेल्थ अँड प्रिव्हेंट डिसीजेस. समजलं.
त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मिंग पीपल्स लाईक पीपल आर इन्फॉर्म अबाउट द डिफरंट डिसीजेस देअर इटॉलॉजीज अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम. मग आता आपण सीओपीडी बघतो तर सीओपीडी बद्दल आपण इटॉलॉजिकल फॅक्टर सांगणार. इटॉलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे काय काय येणार आपले, न्यूमोनियामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतो सीओपीडी, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्यामुळे काय होऊ शकतो सीओपीडी, ऑक्युपेशनल हजार्ड जर का आपल्यावर अफेक्ट झालं असतो तर काय होऊ शकतो सीओपीडी. ओके, चेस्ट इंजुरी झाली सो आपल्याला काय होऊ शकतो सीओपीडी. ओके, मग हे तुम्ही त्याला काय सांगतात इटॉलॉजिकल फॅक्टर म्हणजे कॉज बोलतो ना आपण, कॉजेस ऑफ डिसीज कंडिशन बोलतात ना तुम्ही, काय काय कॉजेस आहे सीओपीडीचे सांगा. पोल्युटेड एरिया, फार्मिंग मध्ये असेल तर, इंडस्ट्रियल एरिया असेल तर, ओके, लाईक केमिकल असेल, ओके, कॉटन्स असेल, कॉटनमुळे पण आपल्याला काय होऊ शकतो सिलिकोसिस, सिलिया म्हणजे काय, कॉटनची डस्ट आपल्या लंग्स मध्ये जाऊन सनी इन्फ्लॅमेशन्स करतात आणि त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन हा होऊ शकतो. ओके, मोटिवेटिंग पीपल म्हणजे आपल्याला काय करायचं, मोटिवेट करायचं पीपल्सला रिगार्डिंग आपल्या डिसीज कंडिशन बद्दल. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही फिमेल्स सगळे, सो तुम्हाला ब्रीस्ट सेल्फ एक्झामिनेशन्सवर तुम्हाला हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे इन जी सध्या प्रेग्नंट झालेली मदर आहे. ओके, किंवा तिची जस्ट डिलिव्हरी झालेली मदर आहे, मग तुम्ही त्यांना कसं एक्सप्लेनेशन करणार. ओके, ते मॅटर करणार म्हणजे तुम्ही काय करता, त्यांना मोटिवेट करतात. समजतं ना तुम्हाला, आमच्या क्लासने केलेलं आहे म्हणून मला माहिती. ब्रीस्ट सेल्फ एक्झामिनेशन फक्त मुलींनीच फिमेल्सला सांगितलेलं आहे. एक रूम होती त्या रूममध्ये, ओके, ज्या प्रेग्नेंट मदर होत्या त्या आणि ज्यांची जस्ट डिलिव्हरी झाली होती त्या. ओके, सो का आपण हे का करणार आहेत, फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ जे पण कॅन्सर्स आहे लाईक ब्रेस्ट कॅन्सर, सो आपण ते रिड्यूस करण्यासाठी. ओके, आणि जी मदर आहे, मदर म्हणजे काय होणार, इम्प्रुव्हमेंट इन मिल्क सिक्रेशन, लॅक्टेशन मध्ये हेल्प होणार. ओके, जे सिक्रेशन आहे मदरचं मिल्कचं ते इम्प्रुव्हमेंट होणार त्यांच्यामुळे, ब्रेस्ट फिडिंग असेल किंवा ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल. ओके, त्या समजलं तुम्हाला. मोटिवेटिंग टू अदर्स, तुमचा कन्सेप्ट प्रॉपरली पाहिजेत. ओके, तुमची प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी प्रॉपरली पाहिजे. आता कन्सेप्ट म्हणजे काय, तुम्ही काय कंटेंट त्या ठिकाणी फॉलो करतात हेल्थ एज्युकेशन मध्ये. ओके, म्हणजे आता आपण सीओपीडी बघितला, सो सीओपीडीचे कॉजेस आपण प्रॉपरली ठेवले. डिसीज कंडिशन म्हणजे काय, कशामुळे हा होणार सीओपीडी आपल्याला त्या करायचे, रिस्क फॅक्टर. ओके, त्यानंतर प्रिव्हेन्शन कसं करणार आणि आपण प्रॉपरली प्रमोशन कसं करणार आपल्या हेल्दी लाईफस्टाईलवर, ते आपल्याला त्या ठिकाणी त्यांना इम्पॉर्टन्स सांगायचे. ओके, मॉडिफिकेशन लाईफ असेल इंडिव्हिज्युअली बिहेवियर. आता जर का मी ऑक्युपेशन मध्ये वर्क करतोय एखादी इंडस्ट्रियल एरियामध्ये, ओके, लाईक कॉटन फॅक्टरीमध्ये मी वर्क करतोय, सो कॉटनची काय डस्ट माझ्या इनहेल थ्रू लंग्स मध्ये जाणार, मग त्यामुळे मला काय होऊ शकतो सीओपीडी होऊ शकतो. ओके, मग तुम्ही काय करणार की वेअरिंग अ मास्क करायला बोलणार ना तुम्ही मला, की तुम्ही प्रॉपरली मास्क वेअर करा, बिकॉज काय होणार की डिक्रीज द चान्सेस होणार. ओके, प्रॉपरली डिक्रीज होणार का नाही, पण डिक्रीज द चान्सेस ऑफ सीओपीडी तुम्हाला होऊ शकतात. ओके, प्रमोशन ऑफ इंडिव्हिज्युअल अँड द कम्युनिटी सेल्फ रिलायन्स. ओके, या ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला एक्सप्लेन करायचंय इन कम्युनिटीमध्ये. आता आपण प्रिन्सिपल्स बघू हेल्थ एज्युकेशनचे काय. ओके, क्रिएटिबिलिटी म्हणजे काय, ह्या मिनिंग मध्ये सगळं एक्सप्लेनेशन आहे. क्रिएटफुल असेल, ओके, कॉन्फिडन्स असेल, ओके, जे तुम्ही एव्हिडन्स बेस्ड असेल. ओके, आता तुम्ही कलेक्ट करता डाटा, तो कुठून करणार, 100% ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन भेटणार त्या ठिकाणूनच करतात ना तुम्ही. ओके, ते किंवा तुम्हाला मी सांगितलं तुम्ही तुमच्या मनाने लिहितात, बिकॉज तुम्हाला त्या डिसीज कंडिशन बद्दल अजून माहिती नाही, तुम्ही शिकलेलं नाही, मग तुम्ही काय करतात सोशल मीडियाचा हेल्प घेणार. ओके, मास मीडियाचा हेल्प घेणार. मास मीडिया म्हणजे कोणती, इंटरनेट असेल, ओके, सायबर असेल, ओके, त्या गोष्टी तुम्ही हेल्प घेऊन सनी ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. त्याला आपण काय बोलतो क्रिएटिबिलिटी. म्हणजे काय, तुम्ही त्या डिसीज कंडिशन बद्दल क्रिएट करणार फॉर द हेल्थ एज्युकेशन साठी. सेकंड वन काय, इंटरेस्ट. मॅस्लॉस
काय इंटरेस्ट मॅस्लोव्स हायरार्की ऑफ नीड्स नुसार तुम्हाला इंटरेस्ट ऑफ हेल्थ एज्युकेशन मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. लाईक कसं कसं करणार तुम्ही इंटरेस्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ हेल्थ एज्युकेशन मध्ये? लाईक डिपेंड की तुम्हाला इंटरेस्ट कसा क्रिएट करायचा आहे त्यामध्ये पेशंटच्या नीड्सनुसार. मॅस्लोव्स हायरार्की नीड्स का बोलते की पेशंटच्या नीड्सनुसार तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना एक्सप्लेनेशन करायचं आहे. पेशंटच्या नीडनुसार म्हणजे कसं, आता पेशंटला नीड आहे COPDच्या डिसीज कंडिशन बद्दल इन्फॉर्मेशन घेण्याची आणि तुम्ही त्यांना सांगता ट्युबरक्युलोसिस बद्दल. ओके, ही नीड आहे का पेशंटची? नाही. सिम्पटम्स थोडेफार सेम आहेत पण डिसीज कंडिशन सेम आहे का? नाही. पेशंटची नीड काय आहे? COPD, पण तुम्ही सांगता काय? ट्युबरक्युलोसिस न्यूमोनिया. ओके, डिफरन्सेस आहेस ना. ओके, ते त्याला आपण का बोलतो? इंटरेस्ट तुम्हाला क्रिएट करायचं त्या ठिकाणी पेशंट्समध्ये. पार्टिसिपेशन्स प्रिन्सिपल आहे पार्टिसिपेशन्स. ओके, कम्युनिटी पार्टिसिपेशन. आता तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला कम्युनिटीमध्ये जाऊन सनी हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे. कम्युनिटी म्हणजे कसं, तुम्ही त्या गावामध्ये गेले पण त्या ठिकाणी कोणतेच लोक तुमच्या हेल्थ एज्युकेशन बघायला आले नाही, म्हणजे पार्टिसिपेशन आहे का कम्युनिटीचं? नाही ना. गावामध्ये तुम्हाला त्यांना एक्सप्लेन करावं लागतं की तुम्ही काय कशाबद्दल सांगणार आहेत. मग तुम्ही त्या ठिकाणी रोल प्ले असेल, रोल प्ले आपण मेथड्स ऑफ हेल्थ एज्युकेशन मध्ये आपण बघणार. तसं पण कोणत्या कोणत्या टाईपच्या मेथड्स आहे की जे आपण यूज करून सनी हेल्थ एज्युकेशन देऊ शकतो. हे आपण जस्ट प्रिन्सिपल बघतोय. पार्टिसिपेशन म्हणजे काय, तुम्हाला त्या ठिकाणी बिल्डअप करायची, पार्टिसिपेशन एक्सप्लेन करायचंय म्हणजे गावातल्या लोकांना, ओके, कम्युनिटी पीपल्सला, की आज मी COPD बद्दल थोडं तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. सो तुम्ही ते प्रॉपरली अटेन्शन देऊन सनी गेन करा तुमचं नॉलेज. ओके, किंवा जे COPDचे पेशंट आहे तुम्ही त्यांना सगळ्यांना सुद्धा देऊ शकतात. तुम्ही COPDचेच पेशंट नाहीत, जे ऑक्युपेशनल वर्किंग करतात ना, डिपेंड त्यांच्या इंडस्ट्रीजवर. समजा कॉटन सिल्क इंडस्ट्री असेल तुम्ही त्या वर्करला हेल्थ एज्युकेशन देऊ शकतात रिगार्डिंग टू COPD बद्दल. का? तुम्ही अवेअरनेस क्रिएट करता त्यांच्यामध्ये. ओके, त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. तुम्ही जर का प्रॉपरली तुमची केअर घेतली नाही तर तुम्हाला ही डिसीज कंडिशन होऊ शकते. ओके, म्हणजे काय, पार्टिसिपेशन तुम्ही त्यांचं करता, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन कम्युनिटीमध्ये. मोटिवेशन यू कॅन म्हणजे मोटिवेशन म्हणजे काय? मोटिवेट टू अदर्स फॉर द सेल्फ अवेअरनेस रिगार्डिंग टू अवर हेल्थ. ओके, मोटिवेट करतो ना आपण कम्युनिटी पीपल्सला का? रिगार्डिंग टू अवर हेल्थ प्रॉब्लेम्स. ओके, इम्प्लिमेंटेशन अवर हेल्थ प्रॉब्लेम. ओके, कम्प्रेन्शन म्हणजे काय? कम्प्रेन्शन म्हणजे की आता मी तुम्हाला बोलतो, समजलं का? बोलतात तुम्ही असं करतात ना, पण मला काय समजणार की तुम्हाला नाही समजलं असं मला वाटतं ना तुमच्या एक्सप्रेशननुसार. आणि मग तुम्हाला परत विचारणार तुम्हाला समजलं का? तुम्ही काय बोलणार? तुम्हाला म्हणायचं तेच आहे, फक्त तुम्ही काय केलं, डिफरंट टाईप आहे ना, तुम्ही एक्सप्लेन करायला लागले. ओके, सो त्यामध्ये पण तेच आहे की ती पर्सन का बोलते, इट्स जस्ट रिअली इझी टू अंडरस्टँड. ओके, त्यानंतर काय बोलतो तो, आय अंडरस्टँड म्हणजे मला समजलं. पण तुझं एक्सप्रेशन बघा ना तुम्ही, त्याला समजलं असणार आहे का? मग मला काय करावं लागेल की इझी वे ना त्यांना एक्सप्लेनेशन करावं लागेल. मग मी काय करणार, तुम्हाला स्टोरी सांगणार की एक पेशंट होता, तो पेशंट काय करायचा, एक सिल्क फॅक्टरीमध्ये जायचा. सिल्क फॅक्टरीमध्ये तो 20 वर्षापासून कामाला होता. काम करता करता त्याला एक दिवस असं अस्थमात अटॅक आला. त्याला असं वाटलं की आता मला ब्रिदिंग डिफिकल्टी होती. मग ब्रिदिंग डिफिकल्टी झाल्यामुळे काय होणार, त्याला तो शांतपणे बसणार. ओके, मग त्याला तो असं बोलणार की मला थकवा जाणवतोय. मग आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय होणार, त्याला आपण प्रॉपरली चेक करणार. चेक केल्यानंतर डॉक्टर काय बोलणार, तुम्हाला COPD किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झालेलं आहे. मग त्यावेळेला रिअलाइज होणार त्याला की हां, मी एवढ्या वर्ष काम करत होते विदाउट माझ्या प्रिकॉशन घेता. मी काम करायचो पण एक दिवस ते काम माझ्या पाठीमागं माझ्या हेल्थवर इफेक्ट झाला. ओके, असं मी तुम्हाला एक स्टोरी टाईप सांगितलं. मग तुम्हाला काय बोलतो, मी विचारणार समजलं का? मग तुम्ही काय करणार, तुमचे एक्सप्रेशन चेंज होणार. हां, समजलं का? हां, तुमचे एक्सप्रेशन चेंज झाले म्हणजे काय, तुम्हाला अजून समजलं ना. तसं कम्प्रेन्शन म्हणजे काय, तुम्हाला प्रॉपरली त्यांच्या लँग्वेजेसनुसार तुम्हाला त्यांना एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करायचं. रिइन्फोर्समेंट
हे फर्स्ट वाले इमेज मध्ये तुम्ही येत. ओके. सेकंड वाले इमेजेस मध्ये एक दोन ही आहे किंवा ही आहे. विचारतात ना मला क्वेश्चन, मला समजला नाही बाबा, रिपीट करा एखादा क्वेश्चन. फर्स्ट वाले इमेजेस मध्ये कोण आहे? तुम्ही मॅडम. रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? फर्स्ट वन क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क आहे. मला काय सांगता हे लोक? तुम्ही सगळा रोल प्ले केला वगैरे, सगळं एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं रिगार्डिंग टू सीओपीडी, पण त्या पेशंटला हेच कळलं सीओपीडी राहतं काय. मग तिच्या माइंडमध्ये क्वेश्चन मार्क की हाय काय. मग जे थोडेफार असतात असे हुशार समजणारे, तुम्ही नाही लोकांचं सांगतो मी, कम्युनिटी पीपलमध्ये. ओके. कम्युनिटी पीपल काय करतात, ते हुशार असतात थोडेसे. आपण बोलतो ना की तो डॉक्टर नाही पण तो डॉक्टर सारखा बिहेव करतो, त्याला सगळ्या डिसीज कंडिशन माहीत असतात, तसे लोक बोलतोय. मग तो काय करणार, तुम्हाला मेडिकेशन विचारणार, अजून काय काय प्रिकॉशन घेऊ शकतो. ओके. मग थोडा तुमचा टाइम वेस्ट करणार. ओके. मग ते काय बोलणार की मला समजलंच नाही, परत एकदा सांगतात का समजून. तुम्ही सगळ्या ग्रुपने एक्सप्लेनेशन केलं पण मला समजलं. मग तुम्ही विचार करा, तुम्ही अर्धा घंटा रोल प्ले करताय, त्यांना समजलंच नाही, ते बोलतात रिपीट करा. मग तुम्हाला रिपीट करावं लागेल ना तो प्रोग्राम जो तुमचा आहे तो. ओके. ते मग त्यानंतर आहे की तुम्ही त्यांना सांगता काय, त्यांच्याकडून तुम्हाला ऐकायला भेटतं काय. आता मी तुम्हाला सांगितलं टाइप्स ऑफ सीओपीडी. ओके. किंवा कॉजेस ऑफ सीओपीडी किंवा मॅनेजमेंट ऑफ सीओपीडी. मग मी तुम्हाला विचारलं सीओपीडीचे मॅनेजमेंट काय आहे, मग तुम्ही सांगणार मला मॅनेज म्हणजे हे काय थर्ड इमेज आपली. ओके. त्यानंतर फोर्थ वाले काय की दोघांना पण समजलं, हॅपीनेस आहे. तुम्हाला पण समजलं, मी तुम्हाला सांगितलं समजलं, तुम्हाला पण मी विचारलेलं क्वेश्चन समजले. ओके. ते त्याला काय बोलतो आपण रिइन्फोर्समेंट म्हणजे का प्रॉपरली क्लिअरिफिकेशन विथ द पॉइंट. लीडर्स. तुमच्यातला कोण आहे लीडर की जो सगळ्यांना गाइड करतो कि हम जा रहे हैं उस सही दिशा है, हमें इसी दिशा पे जाना है, तब हम पास हो जाएंगे. कोणी आहे का तुमच्यातला लीडर? ओके. रिइन्फोर्समेंट नंतर आहे लीडर. लीडर काय करतो, लीड करणार की आपल्याला ह्या वेळेला आपल्याला डायरेक्शनने जायचं आहे. ओके. म्हणजेच की हेल्थ एज्युकेशन मध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स त्याचं भेटणार आहे. ओके. गुड ह्युमन रिलेशन म्हणजे काय, ग्रुप कोऑर्डिनेशन आहे आपला. तुम्हाला एक मी सांगितलं हेल्थ एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे एका ग्रुपला. ओके. किंवा कम्युनिटी पीपलला. मग तुम्ही काय करणार, गुड ह्युमन कोऑर्डिनेशन म्हणजे तुमचे लोकांचं काय असणार, रिलेशन असणार आहे प्रॉपरली, केव्हा मी काय बोलणार. ओके. किंवा मग तुम्ही डिवायडेशन करणार टॉपिक्सचं. ओके. ते नो टू अननोन म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसणार आहे पण तुम्हाला ती गोष्ट अननोन असणार आहे, मग तुम्ही काय करणार, त्याबद्दल थोडे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. लर्निंग बाय डुईंग. ओके. म्हणजे काय, तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट माहित नाही. ओके. एखादी डिसीज कंडिशन तुम्हाला त्या ठिकाणी माहित नाही, मग तुम्ही काय करणार, मास मीडियाचा हेल्प घेऊन सनी सर्चिंग फाइंड आउट करणार. मग फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळणार की या डिसीज कंडिशनला असं बोलतात. ओके. म्हणजे तुम्हाला काय की इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली त्या ठिकाणी. ओके. मग तुम्ही ती एक प्रोसेस केली, त्यानंतर तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं नवीन त्यातून. सेटिंग अँड एक्झाम्पल. मग तुम्ही काय करणार, एक त्या ठिकाणी एक्झाम्पल सेटिंग करणार. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सेट करायचं त्या ठिकाणी की ह्या डिसीज कंडिशनमुळे असं झालेलं आहे, एक पर्सन होता अफेक्टेड इन टू द सीओपीडी. ओके. समजलं आम्ही काय बोलतो. लास्ट आहे फीडबॅक. फीडबॅक कोणाकडून भेटणार, एक तर जे कम्युनिटी पीपल त्यांच्याकडून भेटणार, एक तर गुड किंवा बॅड. ओके. निगेटिव्ह फीडबॅक भेटल्यानंतर तुम्ही काय करणार, मग कोणी असं पण करतं ना निगेटिव्ह फीडबॅक भेटल्यानंतर. ओके. पण फीडबॅक काय बोलतात, तुम्हाला काय देतात, कारण की तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन होण्यासाठी. ओके. जशामध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक भेटला तो पर्सन कसा असतो, हॅप्पी जॉयफुल असतो. ओके. आता अप्रोचेस म्हणजे काय, रेग्युलर अप्रोचेस लाईक मॅनेज बाय प्रिव्हेन्शन्स, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन विथ लेजिस्लेशन अप्रोचेस, लॉस प्लेस ऑन पीपल्स आर्ट, PSM or the made by easy. Okay.
एक्झाम्पल काय, स्टरलायझेशन्स कंपेजन इन 1976 इन इंडिया, चाइल्ड मॅरेज रेस्ट्रिक्शन इन ऍक्ट 1984 काहीतरी आहे समथिंग, रेस्ट्रिक्शन चाइल्ड. ओके, का रेस्ट्रिक्शन चाइल्ड केला? बिकॉज ऑफ पॉप्युलेशन काय होणार आपली इन्क्रीज होणार. ज्या वेळेला लवकर एज ऑफ मॅरेज केलं मेलचं किंवा फिमेलचं, मग काय होणार, पॉप्युलेशन इन्क्रीज होणार ना, त्यांना लवकर मुलं होणार. मग त्यांची जे डेट लाईफ पिरियड आहे ते काय होणार, खूप वेळापर्यंत असतात. मग त्यांच्या पण मुलांना मुलं होणार, मग पंजोबा होणार ते, तरी पण ते मरणार नाही. म्हणून आपण काय करणार, कंट्रोल ऑफ त्या ठिकाणी मेथड स्टार्ट करणार. ओके, फॉर चाइल्ड मॅरेज रिस्ट्रिक्शन. ओके, ऍक्ट ही आपण स्टार्ट केली. ओके, सर्व्हिसेस अप्रोचेस फॉर द प्रोव्हाइडिंग ऑल द हेल्थ services needed the people will be disturbed or do step of the approaches prove a failure because of it was not based on the field need of the peoples. Okay, health education approaches like slow but enduring result. Okay, so people must be educated and encourages to make their own choice for a healthy life. Okay, आता तुम्ही बघू शकतात की एज्युकेटेड पर्सन काय करणार, त्यांना हेल्थ बद्दल त्यांना प्रॉपरली गायडन्स भेटणार. ओके, का, कारण की ते एज्युकेटेड आहे. अनएज्युकेटेड पीपलला काय आहे की त्यांना माहीत सुद्धा नाही की स्नीजिंग कशामुळे होते. ओके, कॉमन कोड कशामुळे होतो. ओके, ते प्रायमरी हेल्थ केअर approaches like people will have full participations and the involvement in the planning and delivery of health services, like community participation and the intersectoral coordination. Okay, radically and the new approaches. Okay, प्रायमरी हेल्थ केअर तुम्हाला माहिती आहे ना, लाईक प्रिव्हेन्शन्स ऑफ आपल्याला डिसीजेस करायचं म्हणून आपण त्या ठिकाणी हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. ओके, लाईक द विथ द हेल्प ऑफ द इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन्स अँड द कम्युनिटी पार्टिसिपेशन. स्कोप्स ऑफ हेल्थ एज्युकेशन, स्कोप्स कुठे कुठे आहे, लाईक हेल्थ एज्युकेशन इज अ कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये आहे. ओके, लाईक ह्युमन बायोलॉजीमध्ये असू शकते. ह्युमन बायोलॉजी म्हणजे काय, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ बॉडी. ओके, त्यामुळे तुम्हाला हेल्प होणार. हाऊ टू कीप इट फिजिकली फिट, आपण फिजिकली कशी फिट पाहिजे त्यामुळे तुम्हाला गायडन्स भेटणार. ओके, नीड टू एक्सरसाइज लाईक रेस्ट स्लीप. ओके, हे किती पाहिजे आपल्याला, रेस्ट स्लीप आणि टाइम ड्युरेशन ऑफ स्लीप किती पाहिजे ते तुम्हाला त्या ठिकाणी त्याची हेल्प होणार. ओके, त्यानंतर इफेक्ट ऑफ अल्कोहोल, स्मोकिंग अँड द ड्रग्स ऑन द बॉडी, बॅड बॉडी ऑफ द, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय समजणार की अल्कोहोलिझम अँड द स्मोकिंग इज द डेंजरस टू अवर हेल्थ. ओके, आणि द फर्स्ट एड तुम्हाला माहीत असणार की फर्स्ट एड हे काय इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर सेकंड वन न्यूट्रिशन सब्जेक्ट तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला कळणार की न्यूट्रिशन हे किती पाहिजेत आपल्या बॉडीमध्ये. ओके, लाईक ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो तुम्हाला डायबेटिक डाएट त्या ठिकाणी बनवायचं आहे, मग तुम्ही काय करणार, न्यूट्रिशन्स त्या सब्जेक्टची हेल्प घेऊन काय करणार, त्या ठिकाणी कॅलरीज किती पाहिजेत, कार्बोहायड्रेट किती पाहिजेत, प्रोटीन किती पाहिजेत, एनर्जी किती पाहिजेत. ओके, लिपिड्स किती पाहिजेत, फॅट किती पाहिजेत. ओके, मग तुम्ही हे काय करणार, ऑल कंटेंट कुठून शोधून काढणार, न्यूट्रिशन म्हणून तुम्हाला न्यूट्रिशन हा सब्जेक्ट दिलेला आहे. ओके, हायजीन. ओके, एन्व्हायरमेंटल हायजीन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एन्व्हायरमेंटल हायजीन म्हणजे कोणते, पर्सनल हायजीन आहे, एन्व्हायरमेंटल हायजीन आहे. ओके, हे सगळ्यांना इन बेसिक स्टडीमध्ये असणार, म्हणून तुम्ही काय करणार, त्या ठिकाणी तुमचा स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट होणार. ओके, कम्युनिटी हायजीन म्हणजे तुम्ही काय करणार, लाईक कम्युनिटी सॅनिटेशन असणार आहेत, वॉटर सॅनिटेशन असणार आहेत, वॉटर प्युरिफिकेशन असणार आहे. ओके, त्या गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करणार. ओके, लाईक लाईटनिंग. ओके, प्रॉपरली लाईटनिंग म्हणजे आपण त्या ठिकाणी राहू शकतो. हाऊसिंग, आपली हाऊस स्ट्रक्चर कुठे डिपेंड करतं. ओके, व्हेंटिलेशन किती आहे आपल्या हाऊसला. ओके, त्यानंतर फूड हायजीन आणि कंट्रोल ऑफ रॅट्स. ओके, रॅट्समुळे काय होऊ शकतो, रोडंट्स हा व्हायरस स्प्रेड होऊ शकतो. जरी कम्युनिटी हायजीन लाईक MCH अँड द फॅमिली प्लॅनिंग. MCH म्हणजे काय, मॅटर्नल चाइल्ड हेल्थ, मॅटर्नल चाइल्ड हेल्थ अँड द फॅमिली प्लॅनिंग. ओके, मॅटर्नल चाइल्ड हेल्थ का, कारण की रेड्यूस द मॉर्टिलिटी रेट, कोणाची, मदरची अँड इन्फंटची. ओके, का, बिकॉज ऑफ काय होणार की जास्त प्रमाणात जर का ब्लड लॉस झालं मदरचं ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी, सो ती कशामध्ये होऊ शकते, शॉकमध्ये गेल्यानंतर तिची काय होऊ शकते, डेथ. ओके, मेन सगळ्यात जास्त इफेक्ट जर का बघितला आपण इंडियामध्ये, सो त्यामध्ये सगळ्यात जास्त अफेक्टेड आहे वुमन. का, कारण की पोस्ट पार्टम हिमोरेज त्याला असं बोलतात. ओके, 88% ऑफ जी मदर डेड होती ना इंडियामध्ये आफ्टर द डिलिव्हरी, ती काय होती, PPH लाईक पोस्ट पार्टम हिमोरेजमुळे. ओके, त्यानंतर तुम्ही हेल्थ एज्युकेशन्स, न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन, इम्युनायझेशन्स. ओके, रेग्युलरली चेकअप ऑफ द बेबी अँड मदर. ओके, त्यानंतर बॅलन्स डाएट असेल. ओके, त्यानंतर बेबी केअर, इन्फंट फिडिंग. विनिंग म्हणजे काय,
की जे आफ्टर 6 मंथ आपण बेबीला फूड देतो ना, खायला स्टार्ट करतो ना, त्याला आपण विनिंग बोलतो. इम्युनायझेशन्स अँड द फॅमिली प्लॅनिंग. ओके. प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस सर्वांना माहित आहे. ओके. कम्युनिकेबल डिसीज कोणते, आपण कसे प्रिव्हेंट करू शकतो. ओके. प्रिव्हेन्शन ऑफ ऍक्सिडेंट आपण कसं प्रिव्हेंट करणार. ओके. लाईक जे पण केअरलेसनेस आहे. ओके. केअरलेसनेस म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की बाईक ही 80च्या वरतीच राईड करायची नाही, पण आपण काय करणार 100 पर्यंत करणार. मग आपण काय केलं, केअरलेस. आपण स्वतःच्याच हेल्थबद्दल केअरलेस आहे. ओके. सो त्या ठिकाणी काय होणार, आपला ऍक्सिडेंट होणार. ओके. सो त्यानंतर मग इन चिल्ड्रन्स मध्ये पण सेम आहे. ज्यावेळेला आपण स्विचिंग बोर्ड सगळ्यांना माहित आहे, स्विचिंग बोर्ड ज्यावेळेला बेबीच्या हँड पोझिशन पर्यंत असतो, सो बेबीला काय होणार, शॉक होणार. बेबी त्या ठिकाणी डेड सुद्धा होऊ शकतो. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे, स्विचिंग जी बोर्ड आहे ती आपल्याला आपल्या लेवलपर्यंत जरी ठेवायची आहे. बिकॉज का, कारण की बेबी काय करणार, त्यामध्ये फिंगर टाकणार. सो त्यामधून बेबीला शॉक सुद्धा लागू शकतो. ओके. लाईक ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन जर का बघितलं आपण बेबीमध्ये कोणते कोणते आहेत, अजून खेळता बाळ पडलं. ओके. त्यानंतर आपल्या शिड्या असतात ना, शिड्या. ओके. शिड्यांवरती पण बाळ एखाद्या वेळेस जातो, सो त्या ठिकाणी सुद्धा पडणं. का, केअरलेसनेस, आपलं प्रॉपरली त्या ठिकाणी सुपरविजन नसतं बेबीमध्ये. ओके. त्यानंतर आहे कटिंग ऑफ हँड्स. का, रिझन काय आहे, कारण की बेबी का समजतं हे पण एक टॉय आहे. ओके. त्याला निफ पण काय वाटते, टॉय सारखी वाटते, म्हणून तो काय करू शकतो, कट करू शकतो स्वतःला. म्हणून आपल्याला काय करायचं, जे हायली डेंजरस इन्स्ट्रुमेंट आहे किंवा आर्टिकल्स आहे आपल्या घरातले, सो ते आपण प्रॉपरली ठेवले पाहिजेत. ओके. सुपरविजन त्या ठिकाणी आपलं पाहिजे बेबीमध्ये. ओके. यूज ऑफ हेल्थ सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आहेत, एज्युकेशन टू पीपल. ओके. एज्युकेशन टू पीपल. ओके. कम्युनिटी हेल्थ सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे. ओके. इन रुरल एरियामध्ये आपल्याला प्रॉपरली बेनिफिट प्रोव्हाइड करून द्यायचे इन कम्युनिटी पीपल्सला. ओके. ऑपॉर्च्युनिटी ऑफ हेल्थ एज्युकेशन कोणते कोणते, लाईक हॉस्पिटल आहे. ओके. हॉस्पिटल. त्यानंतर आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे काय, ओपीडी. ओके. त्यानंतर ओपीडी नंतर आहे अरेंज ऑफ ग्रुप डिस्कशन, लाईक कोणते, पॅम्पलेट्स अँड द स्ट्रीट प्लेट. ओके. आता ओपीडी मध्ये आपण काय करू शकतो, रोल प्ले करू शकतो. का, कारण की नंबर ऑफ त्या ठिकाणी पेशंट प्रेझेंट असतात. ओके. वॉर्डमध्ये करू शकतो का, नाही. वॉर्डमध्ये आपण काय देणार, त्यांना पॅम्पलेट देणार. का, रिझन का, कारण की पेशंट कोणते कोणते झोपलेले असतात, मग आपण त्यांची समोर जास्त क्राऊड बनवू शकत नाही. ओके. त्यानंतर आहे इन कम्युनिटीमध्ये आपण कोणते कोणते हेल्थ एज्युकेशन देऊ शकतो. इन कम्युनिटीमध्ये आपल्याला हेल्थ एज्युकेशन द्यायचे रिगार्डिंग टू एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन ड्युरिंग द कम्युनिटी सर्वे. ओके. स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये आपल्याला व्हिजिट द्यायची. का, रिझन काय, कारण की प्रॉपरली हेल्थ चेकअप झाले पाहिजे इन स्कूल्स गोईंग चिल्ड्रनची. रिझन काय, कारण की विटॅमिन ए डेफिशियन्सी असल्यामुळं चिल्ड्रन्सला काय होऊ शकतो, ब्लाइंडनेस. ओके. किंवा व्हिज्युअल इम्पेअरमेंट त्यांच्यामध्ये जास्त असू शकते. ओके. फॅक्टरीज आपण इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट केले पाहिजे इन कम्युनिटीमध्ये. अँड होम. का, ॲज पर त्यांच्या निडनुसार आपण त्यांना हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. ओके. आता एक प्रेग्नेंट मदर आहे एका घरामध्ये, सो तुम्ही तिला कशावरती हेल्थ एज्युकेशन देऊ शकतात, रिगार्डिंग टू प्रेग्नन्सी डाएट आहे ना. तिची नीड काय आहे, प्रेग्नन्सी डाएट. तुम्ही तिला टीबीआर देणार का, नाही. तुम्ही कशावर देणार तिला, प्रेग्नन्सी डाएट. ओके. आता फॅक्टरीज मध्ये तुम्ही गेले, सो तुम्ही त्यांना फिजिकल हजार्ड्स बद्दल सांगणार की केमिकल हजार्ड बद्दल सांगणार, पण फॅक्टरी आहे ती केमिकल आहेत, केमिकल फॅक्टरी आहे. ओके. ॲज पर त्यांच्या नीडनुसार जे त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते फक्त काय करणार, त्यांना हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. ॲट होममध्ये काय करणार, तुम्ही प्रॉपरली डेमॉन्स्ट्रेशन करणार. अँड आता प्रेग्नेंट मदर आहे, मग तुम्ही काय करणार, ANC एक्झामिनेशन करणार. ANC एक्झामिनेशन तुम्हाला माहिती आहे कसं करतात, ANC एक्झामिनेशन्स. बेबीचं आपण ॲब्डोमनचं मेजरिंग घेतो इन प्रेग्नन्सीमध्ये. ओके. त्यानंतर आपण पाल्पेशन्स पण करतो. ओके. बेबीचं हेड कुठे आहे, बेबीचे फिंगर्स कुठे आहे. ओके. माहिती तुम्हाला कोणाला, तुला माहिती का. ओके. ती ज्यावेळेला आपण ॲब्डोमिनल गर्थ त्या ठिकाणी मेजर करतो. ओके. इन ANC मदरमध्ये डिपेंड ऑन देअर वीक्स. 32 वीक्स ऑफ गेस्टेशन पिरियड आहे. ओके. बेबी किती ग्रो झालेला आहे, 32 वीक्स. ओके. आपण बोलतो ना 6 मंथ 7 मंथ. ओके. सो आपल्याला मंथ मध्ये नाही मेजर करायचे, आपल्याला वीक्स मध्ये मेजर करायचे. ओके. सपोज जर का बेबी 35 वीक्स मध्येच बेबी डिलिव्हर झाला,
तर मग तो कोणता बेबी आहे, प्री मॅच्युअर बेबी. म्हणजे काय, तो प्रॉपरली मॅच्युअर आहे का नाही, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आहे का नाही, मग त्याच्यामध्ये चान्सेस काय, हाय रिस्क इन्फेक्शन त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणून आपण रिस्क मध्ये का करतो, कारण की इझिली आपण मेजर त्या ठिकाणी करू शकतो. ओके. 8 वीक्स नंतर जर का बेबी बॉर्न झाला, सो तो कोणता बेबी आहे, मॅच्युअर बेबी. ओके. फुल टर्म बेबी आपण त्याला असं बोलतो. ओके. फॅमिली प्लॅनिंग वर आपल्याला त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. बिकॉज का, कारण की ती ANC मदर आहे. सो तिला सांगायचं की 1 किंवा 2 बेबी तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. त्यावरती तिला तुमच्यामध्ये काय काय होणार नुकसान सुद्धा सांगायचे आपल्याला. ओके. ओके. ह्या ठिकाणी आपला हा प्रिन्सिपल तर संपले. आता आपण अजून बघतोय त्यामध्ये मेथड्स एकदम छोटे आहे. ओके.